विचार आता बरं आहे का? नाही कीर्तन सुटला विचारते लोक म्हणतात का आमच्याकडे होतं करून खायचं पण आता तुमच्याकडे आले आनंद वाटतो. आपल्याकडे लोक दिसले आनंद तुम्ही आता पुरत दिसले मला आनंद वाटेल आहे का? तशी माझी सगळीच आहे का? ज्या भागात जाईल त्या भागात माझी इष्ट होतो. हे मामाचा चमत्कार आहे. चालू द्या हे माझं जीवनात सांगितलं होतो कुठं मी मला मार्केटवाडीत इथं नव्हतो मी. चोरट्यांच्या महिला म्हणत होत्या या संसारी लागला भक्तीचा लढा मामाच्या कृपेनं फुलला मला. मामा म्हणतो हे माझा आशीर्वाद आहे तुमचा कल्याण होईल असा मामाने आशीर्वाद दिला. चिंचकडे गाव सोडलं पुन्हा बेदरीमध्ये आले पण तिथली लोक ती चोरटी होती का नाही ती मामाचा दावा करत होते. अहो मामा हो मामा हो मामा तुमच्या शिवाय कर्मात नाही. अहो मामा हो लिंबाच्या पाटलाला फोन करतो. पाटील साहेब बरं आहे का जायचं का तलाव पाटील चला आजच जाऊ लगेच तलाव. मामाची कृपा आहे. 9 नंबर 10 नंबर 4 नंबर 15 नंबर 1 नंबर बघ रोज चालू आहे माझं. मामाने कमी नाही केलं. संसार सुखाचा आहे. पहिली मोठी संकट आली पण संतांच्या आशीर्वादाने नाहीशी झाली. किती लोक म्हणायची अहो मामा हो मामा हो मामा तुमच्या शिवाय कर्मात नाही. इथं तळ जाऊया तुम्हाला करमणार नाही. चला त्या मोरला गावाला चला मामाकडे जा. काय आहे काय वाचमाने केली सेवा आहे. मामाला अंत करण्यातून आवाज यायचा. मामा म्हणायचे सन मारायला लागली बर का लागली बर का. तेवढ्यात त्यांच्या धर्मपत्नी म्हणायच्या अहो मामाकडे जावा की मामाची भेट घ्या की आणि आमचा निरोप सांगा की. धर्मपत्नी म्हणायच्या धनी ओ धनी महिला हो पतीला काय म्हणायच्या बाय पत्न्या धनी आताच्या म्हणतात विवेक हे भारत हे सुदाम हे शंकर कसर तुम्ही जमायचा अशा हाका मारल्या नाही तर आमचं वय कमी व्हायचं. आशाच्या घरचा मालकऱ्यांनी चहा पिऊ नये आणि जर कदाचित प्याला तर बिदाडा खाली गळून मरची. अवघड आहे. ही संस्कृती बुडत चालली आहे. धनी म्हणायचं धनी ही सोडलं आता सासूला आहे आई कोणाला म्हणतात जिने 9 महिने पोटात वागलं तिला आई म्हणते. तू सासूला बी आई म्हणायला लागली काही आणि आई म्हणलं की सासू बोलती.
भांडी घासाय पळती आणि शेजारीला सांगती का माझी सुने मला आई म्हणती